आणि त्या उपस्थित प्रश्नासंदर्भात आम्ही पुन्हा दुसऱ्या वेळेस घेऊन आपल्याला सर्व प्रश्नाची उत्तरं देऊ असं म्हटलं होतं. म्हणजे त्या संदर्भात सर्व माहिती देऊ असं म्हटलं होतं. तर ते सर्व आज कागदपत्र मी आपल्याला दिलेले आहे, त्याच्यावर नंबरिंगसुद्धा केलेलं आहे. आजच्या याच्यात एक त्यांचा मुद्दा होताच, म्हणजे त्यांच्या प्रेसमध्ये आज ते बोलले परंतु DDRनी स्वतः मत नोंदविले नाही असं ते एक वेळ कुठेतरी बोलले प्रेसमध्ये. तो मुद्दा क्रमांक आपला सगळ्यात पहिला मुद्दा आहे की हे DDRचं पत्र आहे. या DDRच्या पत्रामध्ये DDRनी त्यांना ज्यावेळेस असा ठराव केला त्यावेळेस विरोध नोंदवला आणि पत्र दिलं की आपण जी गुंतवणूक करत आहे ती बेकायदेशीर आहे, आपण डायरेक्ट गुंतवणूक करायला पाहिजे, ब्रोकरच्या मार्फत RBIच्या किंवा नाबार्डच्या याच्यानुसार आपण गुंतवणूक करू शकत नाही असं पत्र DDRनी त्यावेळेस त्यांना दिलं आणि DDRनी ते वरिष्ठ पातळीवर सुद्धा कळवलेलं होतं. मुद्दा क्रमांक जो एक आहे म्हणजे त्याच्यात COचे अधिकार ते वापरत असल्या संदर्भातलं नाबार्डच्या नोटमधलं पेज मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यात चेअरमन ऑफ द बोर्ड कंटिन्यू एक्सरसाइज एक्झिक्युटिव्ह अथॉरिटी डिस्पाईट रिस्पेक्ट ऑब्झर्वेन्स. म्हणजे ते मागील अनेक वर्ष नाबार्डच्या तपासणी अहवालामध्ये वारंवार निरीक्षण करूनही बँकेचे अध्यक्ष हे मुख्य कार्यकारी अधिकारी याचे अधिकार वापरत राहिले व वापरत आहे. म्हणजे या ऑडिट नोटमध्ये नाही, परंतु त्यांनी पूर्वी जे केलेले ऑडिट होते त्याच्यातसुद्धा त्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या, तरी ते सतत वापरत आहे. अध्यक्ष हे CO म्हणून दैनंदिन कामाला हजेरी देखील होते. जिल्हा उपनिबंधकांनी त्यांना पत्र क्रमांकानुसार 13 रोजी अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्षाच्या उपविधीमध्ये प्रस्तावित सुधारणा नाकारल्या आहेत. बँकेने सहकार मंत्री यांच्याकडे म्हणजे त्यांनी जे उपविधीमध्ये अधिकार घ्यायचं म्हटलं तर ते आणि ऑडिट नोटमध्ये त्याचा कंटिन्युअस त्यांनी 2-3 वेळ त्याचे ऑब्जेक्शन नोंदवलेले आहे. मुद्दा नंबर 2, मॅन्युअल फंडात जिल्हा बँकेने गुंतवणूक करण्याबाबत RBIच्या 14 जुलैचा परिपत्रकाचा हे परिपत्रक आहे. या परिपत्रकामध्ये क्लिअर कट सर्व इन्स्ट्रक्शन काय कशावर गुंतवणूक करायला पाहिजे ह्या दिलेल्या आहे. आणि एकदम शेवटचा जर जो पेज एकदम त्या ऑडिट नोटचं हे लास्ट पेज जे आहे, या लास्ट पेजमध्ये खरं तर RBIला तुम्ही जे गुंतवणूक करता तो अहवाल त्याच्यात त्याला द्यायचा असतं की तुम्हाला काय कसे, परंतु तो आजपर्यंत एकही वेळेस त्यांनी RBIला कळवलेलं नाही आहे. आणि हा जो आपण RBIला कळवतो की आमची गुंतवणूक कशी चालू आहे त्याचा अहवाल हा आपण आमसभेमध्ये त्याचा ठेवावं लागते. पण त्या आमसभेमध्ये आता कालपरवासुद्धा झालेल्या आमसभेमध्ये ते तिकडे RBIलाही कळवलं नाही, त्याच्यामुळं इकडे त्यांचा कोणताही मुद्दा आलेला नाही. माहीत नाही तर याच्यात त्याच्या संदर्भात निपॉन कंपनीने शाखा व्यवस्थापनाला पाठवलेला ईमेल त्या संबंधीच्या पत्राचा मराठी अनुवाद आम्ही तुम्हाला सूचित करतो की निपॉन इंडिया म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक वेळोवेळी संस्थेने गुंतवलेली आहे. सदर गुंतवणूक रेग्युलर मोडमध्ये म्हणजे ब्रोकरद्वारा आम्ही चालू ठेवू इच्छितो, म्हणजे आम्ही करत आहे आणि ती चालू ठेवू इच्छितो. तसेच तुम्हाला विनंती करतो की यामधून आम्ही नफ्या वाढविण्याची काळजी घेऊ, गुंतवणुकीसाठी इष्टम सुरक्षा देऊ जेणेकरून बँकेला नुकसान होणार नाही. म्हणजे त्यांचं जे म्हणणं आहे की आम्हाला माहीत नव्हतं, तर ते तुम्हाला ईमेलवरून त्यांनी निपॉन कंपनीनं ऑलरेडी 2-3 वेळ कम्युनिकेट केलं आहे की तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केलेले आहे आणि यापुढं आम्ही पुन्हा ते इन्व्हेस्ट करू इच्छितो. त्यानंतर जे COचा चार्ज नंतर जो चांदोरकरकडे होता त्यांनी जे पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये
हे जे पत्र इन्व्हेस्टमेंटचे दिलेले आहे त्या इन्व्हेस्टमेंटचा पत्राचा जो मराठीमध्ये अनुवाद आहे, SBI म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीसंबंधित झालेल्या चर्चेनुसार सदर एकूण गुंतवणुकीमधील काही गुंतवणुकीचा व्यवहार हा कमी कालावधीकरिता SBIच्या ब्रोकर कोडद्वारा करावा. हा एक नंबरचा मेल. 2 नंबरचा मेल आपण विनंतीपूर्वक दिलेल्या दुसरा तो कोडद्वारे म्हणजे ब्रोकर कोडद्वारे करावा तो दुसरा. तिसरा याचेरी मेल जो केलेला आहे ब्रोकर कोडनुसार. चौथा जो दिला आहे तोही ब्रोकर कोडनुसार. हे म्हणजे बँकेचं रेग्युलर काम होतं, त्याच्यात म्हणजे काही नवीन नव्हतं, हे रेग्युलर चालू होतं आणि हे सर्वांना माहीत होतं. आता हा जो मुद्दा आहे हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यातला हा 5 नंबरचा मुद्दा आहे. बँकेला शासनातर्फे 350 कोटी रुपयांची कर्जमाफी आली असताना आता त्यांनी मंजूर केलं की 350 कोटीची कर्जमाफी सुद्धा आम्ही तिकडे गुंतवलो. आत्ताच बोलले ते, त्यांच्या प्रेसमध्ये बोललेच ते. आता त्याच्यात काय कर्ज वाटप करता स्वतःच्या फायद्यासाठी ID रेशो वाढत असल्याचे कर्मचाऱ्याच्या नोटीसद्वारे माहिती दिलेली आहे. आता हा जो प्रूफ आहे ना, हा प्रूफ कोणीही टाळू शकत नाही. ही बँकेची इंटरनल नोटशीट आहे आणि या बँकेच्या इंटरनल नोटशीटमध्ये प्रत्येक वेळेस म्हणजे हे प्रकरण झालं त्याच्या पुढचं प्रकरण आहे म्हणजे हे जगताप अध्यक्ष असतानाच्या नोटशीट सापडल्या आणि 5 नंबरचा मुद्दा आता ही जी नोटशीट आहे ना, तुम्ही ही इंटरनल नोटशीट आहे. हे जेव्हा आपण करत असतो गुंतवणूक त्यावेळेस हे अशी त्या बँकेमध्ये पद्धतच आहे की या नोटशीट प्रमाणे काहीही गुंतवायचं असलं तर ही नोटशीट अध्यक्षापर्यंत जाते आणि ही सही होऊन मग फायनल होते. आता खरा मुद्दा याच्यातला हा आहे की ह्या कधीपासूनच्या सापडल्या 20 मधल्या सापडल्या. ज्यावेळेस हे प्रकरण बाहेर आलं त्यावेळेस आता जी फॉरेन्सिक ऑडिट चालू आहे ते मूळ या नोटशीटसाठी चालू आहे. कारण की ह्या सगळ्या नोटशीट गायब झाल्या होत्या, भरून गेल्या, घरी कोणाच्या तरी नेल्या म्हणते त्यावेळेस जसं हे झालं तसं. आणि आता जी फॉरेन्सिक ऑडिट चालू आहे ती या नोटसाठीच आहे. आणि ह्या ज्या नोट आहे या नोटमध्ये क्लिअर कट तुम्ही वाचा, खाली काय म्हटलं आहे त्यांनी CD रेशो वाढवून राहिला. म्हणजे तुम्ही कर्जवाटप जे करायला पाहिजे ते कर्जवाटप न करता तुम्ही इन्व्हेस्टमेंट आपण जास्ती करून राहिलेलं आहे म्युच्युअल फंडामध्ये, ती वाढत असल्यामुळे आपला CD रेशो वाढत आहे आणि हे नियमाला धरून नाही असं पहिली नोटशीट एकानं लिहिली मुख्य लेखाधिकाऱ्यांनी. आणि CO ज्याच्यावर तुम्ही COवर सारखं सांगून राहिले की COनं केलं तो CO सुद्धा खाली म्हणते 3 लाईनमध्ये शेवटच्या की ह्या CD रेशो वाढून राहिला म्हणून आपण ही गुंतवणूक करणं योग्य नाही, हे त्याचं मत त्यानं नोंदवलेलं आहे. वाचलं तुम्ही बरोबर आहे. ह्या सर्व नोटशीट आहे म्हणजे ह्या प्रत्येक वेळेस दर महिन्याला जेव्हा ते गुंतवणूक करत गेले त्यावेळेस ह्या सर्व नोट आहे की बा आपण हे करणं बरोबर नाही, हे करणं बरोबर नाही, हे करणं बरोबर नाही, हे प्रत्येक वेळेस त्यांनी निदर्शनास आणून दिलेलं आहे. आता प्रत्येक नोटमध्ये त्याचा उल्लेख त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेला आहे. अध्यक्षाच्या परवानगी सर्व अध्यक्षाच्या परवानगी तुम्ही पहा सर्व हा बरोबर ना. मग हा जो मुद्दा आहे हे तुम्हाला शेवटचे सापडलेले आहे. याच्या पूर्वीचे सर्व गाळा झालेले आहे. ह्या सर्व नोटशीट गाळा झालेल्या आहे. ह्या फॉरेन्सिक मध्ये आता जे ऑडिट आहे त्या फॉरेन्सिक कारण की याचे मेल झालेले आहे. ह्या सर्व सिस्टीममधून निघालेलं आहे. हे सिस्टीममध्ये 100% सापडणार आहे, त्याच्यात काही वाद नाही. परंतु हा टाईम किलिंग जो आहे जो तुम्ही म्हणता की आम्हाला काही माहीत नाही,
हा मूळ मुद्दा आहे की तुम्हाला माहीत असताना तुम्ही जे गुंतवणूक करत होते, तुमच्यासमोर नोटशीट आहे, तुम्ही त्याच्यावर सह्या केलेल्या आहे, मग तुम्ही ही नोटशीट किंवा हे आम्हाला माहीत नव्हतं हे म्हणणं सर्वात चूक आहे. आता त्यांनी सांगितलं संचालक मंडळाचा ठरावच नाही, हा 7 नंबरचा मुद्दा. आताच्या याच्यात त्यांनी म्हटलं संचालक मंडळाचा ठराव नसताना कंपनी कर्मचारी अधिकारीद्वारा गुंतवणूक केली. बरोबर आहे, हा घ्या ठराव, हा ठराव आहे, हा जो तुम्हाला आत्ताच्या प्रेसमध्ये त्यांनी सांगितलं. बरोबर आहे, 7 नंबर 70-71 नंबर नाही, 7 नंबरचा मुद्दा जो आहे 70 हे खाली 70 लिहिलं वाटते, 7 नंबरचा मुद्दा. त्याच्यात ठराव आहे सापडला. हां, त्याच्यात काळबाणे आणि SP वानखडेनं SLR झाल्या सदर रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवणूक बँकेच्या. बरोबर आहे, हो बरोबर आहे. म्हणजे ते जे म्हणत होते की असा ठराव झाला नाही, तर तो ठराव आहे की म्हणजे त्याच्यात काय झालं, पहिला ठराव जो झाला होता तो ब्रोकर मार्फत झाला होता. याच्या आधीचा तो ठराव सापडत नाही, तो गेला. परंतु ज्यावेळेस 20मध्ये म्हणजे ते फॉरेन्सिकमध्ये सापडला तो ठराव, परंतु 20मध्ये जो ठराव आत्ता त्यांनी केला त्या ठरावात त्यांचं लक्षात आलेलं आहे. म्हणजे त्यांना त्यांच्याच ठरावात ते म्हणतात की डायरेक्ट करा. म्हणजे पहिले तुम्ही जे करत होते 20पर्यंत ते ब्रोकरमध्ये करत होते, म्हणून तुम्ही आता म्हणता की डायरेक्ट करा. आलं लक्षात? म्हणजे त्या ठरावातूनच ते त्यांचं सांगू शकून राहिले. हॅलो, की त्यांनी आत्ताच्या जस्टच्या प्रेसमध्ये जे सांगितलं त्याचं तुम्हाला लक्षात येईल की हे ठराव पहिलेही केला होता त्यांनी आणि ते दुसऱ्यांदाही पुन्हा ठराव केला. हा बरोबर आहे, दोन्ही आहे ना, 20चंही आहे 17चंही आहे, दोन्ही आहे. म्हणजे तो पहिला जो होता तो त्याच्यात सायलेंट ब्रोकरचा होता, दुसरा जो होता तो याचा होता. आता हे ते सारखं ईडी ठीक आहे, आता ते ईडीचं आपण नाही बोलत, परंतु ईडीपेक्षा भयंकर ही जी नोट आहे 8 नंबरला पांडे मॅडमनी जी आता त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली सर्वांना, ती हे स्टॅच्युटरी ऑडिट असते, हे वैधानिक आहे. याचा हे ऑडिट जे करायला जॉईंट रजिस्ट्रारनी सांगितलं ते कशावरून सांगितलं की आपण ऑडिट करून घेतलं. यांनी कोणतं ऑडिटर आपलं चैतन्य इंगळे, म्हणजे ज्यावेळेस तक्रार झाली आणि ओमोम झाली तर त्यांनी ते ऑडिट केलं आणि त्या ऑडिटमध्ये मग त्याच्यात काहीतरी ते निदर्शनास आलं. त्या ऑडिट नोटवरून मग जॉईंट रजिस्ट्रारनी ही समिती चाचणी ऑडिट त्याला म्हणतात, स्टॅच्युटरी ऑडिट, ते करायला सांगितलं. आणि त्याचा पिरियड जो होता हा जो आता त्यांनी कारणे दाखवा नोटीस दिली, आता त्यांनी काही लोकांची उत्तर आलेलं आहे, हे मान्य नाही, हे मान्य नाही, हे मान्य. अरे मान्य नाहीला कागदाचा सपोर्ट लागणार की नाही तुम्हाला? मान्य नाही म्हणजे काय मान्य नाही? तुम्ही कागदोपत्री सांगा ना मान्य नाही. अध्यक्षांनी जे दिलेलं आहे हे मला मान्य नाही, हे मला मान्य नाही. आता हे मान्य नाही म्हटल्यानंतर आता त्यांनी CAचंही मागितलं होतं, CAने काही दिलेलं नाही. त्याच्यानंतर आता मला असं वाटते अजून कोणाकडं तरी त्यांची 2-3 जणांचं यायचं आहे आणि त्याच्यानंतर ते आपल्या अहवाल सादर करतात जॉईंट रजिस्ट्रारला. हे ज्यावेळेस सादर होईल त्यावेळेस या सर्व ऑडिट नोटनुसार एक तर 78 200% लागेल. 78 जे आहे ते 100% लागेल, त्याच्यात काही वाद नाही. कारण की हा 78चे मुद्दे याच्यात क्लिअर कट आलेले आहे. आणि जे गुंतवणूक चुकीची केली आहे त्याच्यात जो COनी पहिले गुन्हा दाखल केला होता त्या COच्या गुन्ह्याच्या व्यतिरिक्त
यांना पुन्हा गुन्हा दाखल करावा लागेल, सप्लिमेंटरी गुन्हा दाखल करावाच लागेल. ज्यावेळेस ही ऑडिट नोट फायनल होऊन जाईल आणि तो रिपोर्ट येईल त्यावेळेस याच्यावर त्यांना गुन्हा दाखल कारण की ते स्टॅच्युटरी ऑडिट आहे. स्टॅच्युटरी ऑडिट हे वैधानिक चाचणी अहवाल जो आपण करतो त्याच्यात तो संविधानिक असल्यामुळं ते जे काही निष्कर्ष आहे त्याच्यात जर फ्रॉडचे निष्कर्ष असेल तर तो तुम्हाला गुन्हा दाखल करावाच लागतो. त्याच्याशिवाय त्याला पर्याय नाही. फक्त वेळ आहे, वेळ जात आहे. मुद्दा असा आहे की ते बँकेचं इलेक्शन काढून घ्यायसाठी त्यांना ते सर्व डिले करायचं आहे. ते होऊन राहिलं, त्याच्याबद्दल वाद नाही. कारण की याच्या व्यतिरिक्त काहीच येणार नाही आहे. पांडे मॅडमचं जे आहे त्याला तुम्ही उत्तर दिलं नाही म्हणजे आरोप हेच होणार आहे, आरोप हेच राहणार आहे. त्याच्यात काही आरोप बदलणार नाही आहे की म्हणजे आज जी नोटीस तुम्हाला दिली ते आरोप 100% तसेच राहणार आहे. याच्यातला कोणताच आरोप बाहेर जाणार नाही. आता याच्यात ते मागच्या प्रेसमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की त्यांनी सीएला आणि त्याच्यात म्हटलं होतं किंवा तुम्ही गुंतवणूक म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायसाठी शेतकऱ्याला कर्ज वाटप करत नव्हते. हा मुद्दा त्यात मागच्या वेळेस आपण घेतलेलाच आहे. आणि चार्टर्ड अकाउंटंट जे आहे त्या चार्टर्ड अकाउंटंटना सुद्धा नोटीस पाठवलेली आहे. हा 9 नंबरचा जो मुद्दा आहे हा 9 नंबरच्या मुद्द्यामध्ये म्हणजे त्याच्यात त्यांनी क्लिअर कट म्हटलेलं आहे. जॉईंट रजिस्ट्रारनी जो आदेश काढला होता, चाचणी अहवालाचा आदेश जो काढला होता त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की हे ऑडिटचा पिरियड दिलेला आहे त्यांनी, बरोबर आहे, 1/4 ते 31/12. म्हणजे आता याच्यानंतरचं जे गुंतवणूक आहे म्हणजे हे सर्व झाल्यावरही नंतर गुंतवणूक ज्या झालेल्या आहे त्याचं ऑडिटचं त्यांना चाचणी अहवाल घेतलेलाच नाही आहे. तो चाचणी अहवाल त्याला घ्यावा लागणार आहे. परंतु आता सध्या जे आहे ते फक्त त्यांनी त्या पिरियडपुरतं ज्या पिरियडचं ऑडिट चैतन्य इंगळेनं केलं होतं त्या ऑडिट पुरतंच त्यांनी मर्यादित ही ऑर्डर काढलेली आहे. याच्या पुढची ऑर्डर जी आहे ती त्यांना द्यावंच लागणार आहे आणि ते ऑडिट पुन्हा नवीन जे राहिलेलं आहे कारण की आम्हालाही त्याच्यात काही स्वतःहून करायचं नाही पण डिपार्टमेंट जे करत ते करावंच लागणार आहे. डिपार्टमेंटला त्याच्यातून त्याची सुटका होणार नाही. आता हे सर्व प्रकरण झालं आणि हे सर्व झाल्यानंतर हा जो आता हे 271 कोटीचं फायदा झाला असं त्यांचं जे म्हणणं होतं. 271 कोटी रुपये फायदा झाला. 271 कोटी तुमचा रेग्युलर बँकेचा जो फायदा आहे तो फायदा वेगळा. परंतु हा जो रिपोर्ट आहे हा मागा जो रिपोर्ट मी दिलेला आहे हा रिपोर्ट त्यांनी RBIला म्युच्युअल फंडामध्ये आपण जी गुंतवणूक करत असतो त्यातून किती फायदा झाला हे स्टेटमेंट त्यांनी पाठवलेलं आहे RBIला नाबार्डला. त्या नाबार्डच्या रिपोर्टमध्ये त्यांनी गुंतवलेल्या पैशात 60 कोटी रुपयाचा फायदा झालेला आहे. म्हणजे 700 कोटी रुपये गुंतवले आणि त्याचा फायदा झालेला आहे 60 कोटी. आता 271 कोटीचा जो म्हणतात हे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या 271 कोटी म्हणजे 175 कोटी रुपये तुम्ही बँकेच्या कर्जात गुंतवत होते. त्याच्यातून तुम्हाला जवळपास 271 म्हणजे 200 कोटी रुपये फायदा झाला. असाच झाला ना त्याचा उत्तर. म्हणजे तुम्हाला 271 कोटी तुम्ही फायदा म्हणता तर तुम्ही बँकेचं कर्ज वाटप जे करत होते त्या 175 कोटीचाच करत होते. 175 कोटीमध्ये तुम्हाला फायदा 200 कोटी आणि तुम्ही इथं 700 कोटी जे इन्व्हेस्ट केले त्याच्यात तुम्हाला 60 कोटीचा फायदा. हे जर तुम्ही 800 कोटी हे पुन्हा शेतकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या ज्या बचत गट असतील, शेळीमेंढी असतील, पूरक योजना ज्या आहे ज्या बँकेला तुम्हाला कर्ज वाटप करता येते त्याच्यात 8%, 10%, 12%पर्यंत संचालक मंडळ जसा निर्णय घेईल तशी गुंतवणूक कर्ज करता येते. ते जर तुम्ही केलं असतं तर कदाचित हा फायदा तुम्ही जो 200 कोटीचा म्हणता म्हणजे 271 म्हणता तो जवळपास 600-700 कोटीपर्यंत गेला असता तुमचा. म्हणजे तुम्ही हे जे 700 कोटी 175वर तुम्हाला 200 कोटीचा फायदा झाला. जर हे 700 कोटी तुम्ही तिथं गुंतवले असते तर त्याचं व्याजाचं जो प्रमाण होतं ते कितीतरी पटीनं वाढलं असतं. म्हणजे फायदा झाला म्हणजे फायद्यासाठीच आहे ना बँक.
हे पैसे इन्व्हेस्टमेंट करतो आपण फायद्यासाठीच करतो, परंतु तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट केली 10% वर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडामध्ये करता येत नाही, ते तुम्ही 34% वर गेले. त्या बँकेचे कंटिन्युअस नोटशीट आहे, एफ डीपर्यंतच्या नोटशीट आहे की आपला CD रेशो वाढून आला. म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणे आणि कर्ज वाटप करणे, तो जो CD रेशो असतो म्हणजे त्याचं प्रमाण ठरलेलं आहे, तर ते वाढून आल्या अशा त्या नोटशीट आहे. ते तुम्ही कमी करायला पाहिजे, नाहीतर आपण बँकेत अडचणीत येऊ. अशा कंटिन्युअस जेव्हा जेव्हा गुंतवणूक झाली तेव्हा तेव्हा त्या नोटशीट त्यांनी टाकलेल्या आहेत. CD रेशो म्हणजे त्याचं प्रमाण जे असते कॅश डिपॉझिटचं जे रेशो आहे तो तुम्हाला कर्जामध्ये आणि म्युच्युअल फंडाचा तुम्ही जर वाढत गेला तर तो CD रेशो वाढत जातो. त्यांचं म्हणणं हे होतं की हा वाढून आला, हा बँकेच्या दृष्टीने बरोबर नाही. आपण बँकेचं कर्ज शेतकऱ्याला द्यायला पाहिजे, आपण इथं इन्व्हेस्टमेंट करायला नको. हे CO पर्यंत सहीनं कळवलेलं आहे. म्हणजे तुम्ही कंटिन्युअस COच्या अंगावर ढकलत आहे, त्याचे ते तुम्हाला ते सगळं नोटशीट दिसत आहे. ऍक्च्युली आज प्रेस कॉन्फरन्स आधी पाहिजे होतं, कारण आज त्यांनी अरे पण पहिले, अरे बाबा पहिले मला हे तर मी म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, हे मी शेतकऱ्याला किंवा आमच्या सभासदाला पहिले पाठवायला नव्हतं पाहिजे, कारण की याचं उत्तर ते देतील असं मला वाटत होतं. मी उलट कोरियरनं त्यांच्या घरी पाठवले, यांना तर वेगळे पाठवले. म्हणजे याच्यावर तुम्ही द्या, प्रेस घेऊन आले ना, याच्यावर तुम्ही काय सांगू शकता ते सांगा. हां अरे ते जे काही आमच्या म्हटलं असतं आम्ही असं नाही केलं तसं नाही केलं, हे हाती पडल्यानंतर मनाची हिंमतच नाही झाली की आम्ही असं नाही केलं तसं नाही, कारण की ऑन रेकॉर्ड आहे ना हे सर्व. हे सर्व पूर्ण वोटरला दिलं आहे. हो आम्ही दिलं, पाठवलं, कारण की इतकं क्लिष्ट आहे, तुम्हाला ना आम्हाला नाही समजत, बिचारा शेतकऱ्याला काय समजत, तरी आम्ही ते मराठीत रूपांतर करून वगैरे दिलेलं आहे. आता हे जे बँकेच्या यानं जे पत्र पाठवलं हे सर्व गोंधळ झाला, गुन्हा दाखल झाला, हे झालं. त्याच्यानंतर तो बँकेचा CEO पत्र पाठवतोय कोणाला, निप्पॉन कंपनीला, किंवा आपण या बँकेने निप्पॉन कंपनीला ब्रोकर कोड मार्फत केलेला पत्रव्यवहार बँकेला परत करावा. म्हणजे इकडे मिटून टाकला तुम्ही, इकडे सर्व डिस्ट्रॉय करून टाकलं. त्यांच्याजवळ असेल तर तोही आम्हाला द्या, म्हणजे आम्ही सेफ होऊन जाऊ. याचा हा पत्रव्यवहार केला. असे हे जेवढे कागद आहे हे आम्ही काही म्हणत नाही. आम्ही जे काही सांगितलं की ह्याच्यात जे काही घडलेलं आहे ते, कारण की 319 कोटी 3 काय तो सारखा मुद्दा ते पकडून होते, तो तसं 319 कोटी 89 कोटी काही नाही आहे. कारण की त्याच्यानंतरच्या पिरियडमध्ये तो प्रतीक शर्माचा मुद्दा नाही आला नाही. तो कुठे 59 नंबर हां 59 नाही 50 नाही 59 आदित्य बिर्ला नाही हे बा, हा मी तुम्हाला सांगत ते डबल आलं ना त्याच्या जागी. हां ॲक्च्युली हे जे आहे ना, हे सर्व गुन्हा दाखल झाल्यानंतर जे हे आहे, म्हणजे एवढी भानगड झाली, हे झाली. त्याच्यानंतर हे मेल बँकेचे जे गेलेले आहे, हे जेवढे मेल आहे, हा ठराव झाला होता आणि हे मेल आहे. आता यांनी ही डायरेक्ट गुंतवणूक केल्याचं हे सर्व आहे. आता हे डायरेक्ट गुंतवणूक म्हणजे मग कोणाला जायला पाहिजे मेल? समजा IDBIमध्ये केली तर IDBIला मेल ID असेल ना, बरोबर आहे, IDBI असतील, अजून जे जे काही आहे. आता हे जे सर्व मेल आहे, हे मेल गेले, कोणी प्रतीक शर्मा नावाचा माणूस आहे त्याच्या मेलवर गेले आणि त्यांनी मग IDBIला मेल केला की अशी गुंतवणूक तुम्ही करा. म्हणजे हे पहिला पार्ट संपला, हा सेकंड पार्ट चालू झाला. हा सेकंड पार्ट ज्यावेळेस आता येईल त्याचं काय होईल मला माहीत नाही. म्हणजे ही इन्क्वायरी काही थांबत नाही, कोणी काही थांबवू शकत नाही. म्हणजे हा बाहेर वेगळी आहे का 700 कोटीच्या? हो, हे नंतरचं आहे हे, कारण की हे जे ऑडिट आहे, हे ऑडिट
ती तारीख जी सांगितली तुम्हाला तिथपर्यंत आहे. त्याच्या पुढचं जे आहे हे अजून ऑडिट झालंच नाही. ते ऑडिटच व्हायचं आहे. ते ऑडिट होईल त्याच्यात हे सर्व मुद्दे येईल. हा त्याच्यातला मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही डायरेक्ट करायचं ठरवलं. हा ठराव केला, पहिले ब्रोकरच्या मार्फत करत होते, नंतर डायरेक्टचा ठराव केला. या डायरेक्टच्या ठरावामध्ये तुम्ही डायरेक्ट केलं, मान्य आहे, त्याच्यात ब्रोकर नाही ठेवला. परंतु ब्रोकर ठेवला नाही, परंतु बँकेच्या CEOनी ते IDBIला मेल करायला पाहिजे ना की आमच्या बँकेचे एवढे तुम्ही पैसे गुंतवा. हे सर्व मेल जे आहे हे सर्व प्रतीक शर्मा नावाच्या माणसाला गेले आणि त्या प्रतीक शर्मानं मग त्या म्युच्युअल फंडामध्ये ते पैसे गुंतवा म्हणून त्यांनी सांगितलं. आता हा प्रतीक शर्मा कोणाच्या जवळचा कोण व्यक्ती आता आढळला का? आता ते येईलच, चौकशी सर्व येईलच. नाही, कारण याचं नाव अजूनपर्यंत आलं नाही. 700 कोटीत तरी नव्हतं. नाही 700 कोटीत नाहीच आहे ना, 700 कोटीत नाहीच आहे हा प्रतीक शर्मा. हा प्रतीक शर्मा नंतर आहे. तुम्ही टेप ऐकली असेल तर त्याच्यात उल्लेख आहे. टेप आमचं कोणाचाही नाही म्हणे, नकार दिला त्यांनी. हा नकार काय हो का? मग माझा आवाज नाही असं तर म्हणायला पाहिजे. म्हटलं काय नाही, माझा आमचा नाही, बनावट आहे, आमचा नाही म्हणत. बनावट आहे म्हणे ते. आमचा नाही. आमचं तेच बनावट आहे ना सगळे. ठीक आहे, काही हरकत नाही आम्हाला त्याच्यात. ठीक आहे, ते बनावट तर बनावट, आम्हाला काही मानणं नाही, आम्हाला त्याच्यावर बोलायचं नाही, काही नाही. परंतु ह्याच्यावर तर बोला. हा जो बँकेतून मेल गेलेले आहे हे कोणाला गेले, कसे गेले, काय गेले, याचा कोण आहे, कोणाच्या जवळचा होता, हा प्रतीक शर्मा कोण आहे, हा कसा काय आला, निपॉन गेला, तो मुंगा गेला, हा कुठून आला, हा कशासाठी, काय कारण काय होते. ह्या खोलात उतरल्यानंतर काय होईल की ज्यावेळेस अजूनही पोलीस तपास जो आहे, पोलीस तपास म्हणते की आम्हाला पूर्ण फॉरेन्सिकचं ऑडिट झाल्यानंतर आम्ही करू. ठीक आहे, फक्त डिले आहे, वेळ आहे, त्याच्यातून काही निघणार म्हणजे काही सुटणार नाही. त्यांनी ते 10 वेळ म्हटलं ना, तुम्हाला जायचं आहे तर कोर्टात जा, तुम्ही सुप्रीम कोर्टात जा, तुम्हाला काय करायचं आहे. आम्हाला जायची गरजच भासणार नाही. त्यांना जावं लागेल कोर्टात, त्यांना जावं लागणार आहे, आम्हाला जायची गरजच नाही आहे. कारण की हे जे कागद आहे हे कागद तुम्ही किती पुसायचा प्रयत्न केला तरी हे पुसता येणार नाही. कारण की कागद आम्ही वेग एकही बोललो, मागच्याही प्रेसमध्ये एक शब्द वेग बोललो का मी नाही बोललो. आजही मी एकही डॉक्युमेंटच्या बाहेरचा एकही शब्द वापरत नाही. आम्हाला काहीच करायचं नाही. पण प्रश्न असा आहे की तुम्ही ज्यावेळेस म्हणता की तुम्हाला आमच्यावर आरोप करून राहिले, आमच्यावर हे करून राहिले. अरे एक शेतकऱ्याची बँक ती पूर्ण नेस्तानाबूत व्हायला आली तरी आम्ही आरोपच करून राहिलो. तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडली नाही. तुम्ही करून ठेवलेल्या चुका, तुम्ही केलेले भ्रष्टाचार, तुम्ही केलेले हे सर्व प्रश्न निर्माण झाले ते आमच्यावर कशाला. तुम्ही त्याची उत्तरं द्या ना. तुम्ही उत्तर देऊ ना. प्रेस घेतली, एका प्रश्नाचं उत्तर दिलं का तुम्ही सांगा ना मला. मी मागच्या वेळी जेवढे प्रश्न उपस्थित केले त्या एकही प्रश्नाचं उपस्थित केलं नाही. आणि हे जे तुम्हाला आज प्रेसमध्ये कागदपत्र दिले हे कागदपत्र त्यांच्याकडे मी ऑलरेडी पाठवले आहे. त्याच्यावर ते प्रेसमध्ये आज सांगू शकत होते, त्याच्यावरही ते काही बोलले नाही. म्हणजे हा फक्त बँकेचं इलेक्शन काढून नेण्यापुरता त्यांना सेव्ह करायचं आहे. नंतर त्यांना असं वाटते की सर्व संपून जाईल. परंतु कागद एक वेळ निर्माण होते शासकीय याच्यात, बँकेच्या याच्यात, तो कागद पुसल्या जात नाही. हे पहिले पुसल्या गेलं असतं झालं असतं, परंतु आता ते पुसल्या जाऊ शकत नाही. चौकसी के बारे में महिला बैंक के अध्यक्ष और महिला बैंक के लोग उसके बारे में स्वतंत्र प्रेस लेके बोलेंगे. ठीक है ना, जो भी है वो सब देंगे ना. आम्ही हाँ ठीक है ना, कोई हरकत नहीं ना. हमारे को बोला तो उसके बारे में कोई हरकत नहीं, हम उसका सविस्तर उत्तर देंगे ना, कोई प्रॉब्लम नहीं उसमें. कागज देने को ना, हम तो कागज दे रहे ना. कागज देने को मुंह से तो हम कुछ भी बोल सकते ना. कागज दो, जो भी है उसका उत्तर 100% देंगे, कोई प्रॉब्लम नहीं है. हर चीज़ का उत्तर. हम जब यहाँ बैठे हैं और हम जब यहाँ पे इतना पूरा सब पोस्टमार्टम उसका कर रहे हैं तो हमारे को मालूम है कि वो हमारा कुछ भी निकालने का खुद खोदेंगे, उसमें कोई चिंता नहीं हमारे को, क्योंकि हम जो है वो साफ है. तो उसके लिए हमारे को कोई चिंता नहीं. हम ये लड़ाई जो है वो आखिरी तक लड़ने वाले, इसमें कोई 1 रुपये की भी शंका नहीं है.
उसमें कोई उन्होंने कुछ भी नहीं लिखा, लोग क्या करने का है करने दो, उसका कोई नहीं। हमारे को ये बैंक जो है, ये बैंक जिंदा रखने के लिए उन्होंने जो करतूतें की है उसके ऊपर हम आखिरी दम तक लड़ने वाले हैं, उसमें उससे छुटकारा होने वाला नहीं है। आणि आज त्यांनी सांगितलं होतं की आम्ही काही वेगळंच काही तुमच्यासमोर मांडणार. वेगळं तर मांडताच आलं नाही, पण ज्या प्रश्नाचे जे प्रश्न मांडले त्याचे उत्तर पण देता आलं नाही. अर्थातच आम्ही पाहतोय का एकंदरीत हा जे करप्शन आहे हे निव्वळ आपण पाहतोय का एक दोनापुरतं मर्यादित नाही, हा जिल्ह्यावर प्रभाव टाकणारा आहे, जिल्ह्याच्या विकासाची गती थांबवणारा आहे. या दोघेमुळं या जिल्ह्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. कारण आता यांनी संजीवनं ज्या पद्धतीनं सांगितलं का 150 कोटीमध्ये आपण बँके कर्ज शेतकऱ्याला वाटलं, त्याच्यात असणारा येणारा नफा आणि आपल्या गुंतवणुकीतून भेटणारा नफा याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. आता या सगळ्या भानगडीमुळं काय झालं, काय हे भाग्यवान असे ठरले दोंडाव कर्जमाफी यांच्या कार्यकाळात 60 वर्षाच्या इतिहासामध्ये एकाच संचालक मंडळाच्या नशिबी दोंडाव कर्जमाफी येते. आता दोंडाव कर्जमाफी येणं म्हणजे व्याजासहित कर्ज वसूल झालं आणि बगर खर्चाचं वसूल झालं. घरी बसून घरीच बसलाय आणि गटकिन्या वसूल झाले पैसे. आता या काळात या बँकेचं असा चढता आले पाहिजे होतं. जर घरी बसून एवढं मोठं कर्ज जर आपण पाहतो 1,000-1,500 कोटीचं कर्ज आपण 2 कर्जमाफीमध्ये जर 500-600 कोटीपर्यंत आपण जर कर्जमाफी होत असेल आणि व्याजासहित वसूल होत असेल तर याचा आलेख वरती झाले पाहिजे होता. म्हणजे तुमच्या ज्याच्यावर आपण पाहतोय का ज्या शेतीमध्ये 2 पोते गहू आले पाहिजे होते इथं 50 पोते झाले. आणि मग एवढं सगळं झाल्यानंतर हा आलेख असा वरते जाऊन आपण पाहतो का याची कर्ज वाटप ज्या शेतकऱ्याला कर्जमाफी झाली, सगळं झालं, व्याज माफ तुम्हाला भेटलं, सगळं झाल्यानंतर शेतकऱ्याचा कर्ज वाटप वाढायला पाहिजे होतं का नाही? नाही वाढलं. का नाही वाढलं? शेतकरी काही लापता झाले इथून जिल्ह्यातून, शेतकरी राहिलेच नाही. का वाढलं नाही? फक्त कमिशन पोटी वाढलं. बँक जुन्यात गेली तरी चालते, ही बँक डुबली तरी चालते, नफा नाही. मी तर सांगतोय तुम्हाला समजून 15-20 दिवसानं 2 हंटर बसन ना तेव्हा समजन का नफा नाही. त्या नफ्या व्याजासहित वसूल होणार आहे कस्टडीमध्ये. हा लहान मोठा घोटाळा नाही आहे. आता काय झालं का हे गुंतवणुकीचे पैसे पुन्हा जर तुम्ही सांगा याच्यात संलग्न किती संस्था आहे? मजूर संस्था आहे, मच्छीमार संस्था आहे, दूध सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्था, पतसंस्था, अनेक संस्था. किमान इथं जरी ते व्याजानं आपण दिले असते तरी याच्यापेक्षा गुंतवणुकीपेक्षा नफा दुप्पटनं राहिला असता. त्यांना माहित आहे शेतकऱ्याला कर्ज दिलं तर पैसे भेटते का? नाही भेटत. तुम्ही 4 लाख द्या, 10 लाख द्या, कोण मागन पैसे? मुळात काय याच्यातला खरा जर आपण ज्ञानबाची मेघ पाहिली का इथं देणार कमिशन भेटल्याशिवाय राहत नाही. एवढं स्पष्ट आहे, सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे. मग तुम्हाला ह्या 60 वर्षामध्ये जेवढी गुंतवणूक झाली नाही, नाबार्डचे तुम्ही नावच पाडले नाही, कुठल्याही प्रकारचं आपण या बँकेचं जे काही भाग्य आहे भविष्य काळ कसं जाईल याचाही विचार तुम्ही केला नाही. आणि ही गुंतवणूक वाढत एवढ्या मोठ्या प्रमाणात दिली का शेतकरी या बँकेतून हद्दपार करून टाकलेला आहे, हद्दपार झालेला आहे. शेतकरी राहायला कुठं बँकेवर? 150 कोटी. फक्त जर 150 कोटी 10 ते 20 हजार शेतकऱ्याला कर्ज देत असेल तर ही बँक शेतकऱ्याची राहिली कुठं? सांगा ना त्याला. अरे कर्ज वाटप जास्त व्हायला पाहिजे का गुंतवणूक जास्त असायला पाहिजे? एवढाच प्रश्न आहे. या नाकातून जसा शेमूळ पडते त्याला समजते, हा सहकार नेता समजतं, त्याला हे समजत नसं काय शेमूळ पुसायला रुमाल द्यावा का दिले? साधी गोष्ट आहे. म्हणजे अशा पद्धतीच्या लोकांच्या हाती फक्त बँक हे कमिशन अंडा देणारी कोंबडी ते शेतकऱ्यासाठी नाही स्वतःसाठी वापरली. आणि उलट आम्हाला आरोप करायला लागले का तुमची पतसंस्था काय? माझी पतसंस्था चालू आहे, डुबली नाही. ज्यांच्याकडून कर्ज घेणं होत नव्हतं त्याला आम्ही कर्ज माफ सुद्धा केलं. पतसंस्थेच्या 50, 60, 70 लाखाच्या कारभारामध्ये 60-70 लाख आपण त्यांना
माफ केलं का ते वसूल होत नाही. 25 लाख आम्ही फक्त शेतकरी आम्हाला पतसंस्था उघडली, आम्हाला लोक आले, बच्चे हो आमचे DEDची ॲडमिशन थांबली, आमचं MBBSची ॲडमिशन थांबली, आता पाहिजे कर्ज, आम्हाला हे सापडत नाही कागद, आता आमच्याकडे नाही, आता आम्हाला द्या, उद्या आम्ही दिले. आमचा चांगुलपणा कामी नाही आला, तो चांगुलपणा व्यवहारात जमत नाही आणि त्याच्यामुळं अडचणीत आलं. पण एक कोणाची तक्रार असेल पतसंस्थेच्या बाबतीत एकाची का त्याचे पैसे डुबवले, उद्या माघारी घेतो, उद्या माघारी घेतो. आम्ही डुबवणाऱ्यापैकी आम्ही वार करणाऱ्यापैकी आहे. आणि म्हणून ही जी काही असे आरोप खोटे नाटे करणं, बगर कागदाचे करणं, आता आम्ही म्हणू शकतो इथं असणारे सगळे पेलेच आहे बाबा, दारूच पेले आहे, अर्थ आहे का त्याला? मेडिकल करावं लागेल का नाही, पाहा लागेल रक्तात आहे का नाही आहे, असे आरोप बिनबुडाचे करण्यात काही अर्थ आहे का? उद्या तुम्ही आम्हाला म्हणा का आम्ही तिघं जण पेले आहे बाबा, पेलेच होते, हे अर्थ आहे का त्याला? काही अर्थ नाही. अशा आरोपावर पत्रकारांनी सुद्धा मनावर घेऊ नये. जेथपर्यंत कागद येत नाही आणि त्याला व्यवस्थित पुरावा नसतं तोपर्यंत ते छापले नाही पाहिजे आणि उलट त्याच्यावर त्याला घेरलं पाहिजे, असं मी मताचं आहे. संजीवनं ही माहिती आणि ही माहिती सगळी जमा केली, प्रतापरावने लढाई लढली. तुम्ही सांगा आमचं काही त्याच्यामागचं त्या बँकेत संचालक होणे आणि तिथं जाऊन बसणे पुढच्यावर हा आमचा हेतू नाही आहे. अतिशय शुद्ध आणि पवित्र हेतूनं आम्ही त्या बँकेची निवडणूक लढतो आहे. ही बँक वाचली पाहिजे, कारण आता काय झालं का याच्या लॉस पाग अशी आहे. एक तर गुंतवणूक चुकीच्या पद्धतीनं केल्यामुळं कर्जाच्याच माध्यमातून बँकेला नफा असतो, दुसरा नफा कशातून आहे सांगा? असा मला एखादं सांगा का याच्यापेक्षा याच्यात नफा जास्त आहे कर्ज वाटपापेक्षा? हे चांगलं उत्तर आहे. म्हणजे उनकी 3 कौन सी आ रही है वो बताना पड़ेगा उनको. सीट तर लय दूरची काय, लंबा पल्ला गाठू आम्ही आणि डिपॉझिट जप्त होईल अशी व्यवस्था आहे. लोकांच्या मनात हे सगळं आहे आणि आपण अधिक याला जर धार चढवली हे आजच्या बातम्या, आजची पत्रकार परिषद जशा तशी जर उद्या पेपरात आली वृत्तपत्रामध्ये, मी सांगतोय दाव्यानं सांगतो का तुमचा या बँकेला हातभार लागल्याशिवाय राहणार नाही आणि समोरची पार्टीचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी व्यवस्था राहील. अतिशय चांगली व्यवस्था राहील. आता काय झालं आहे का गुंतवणूक या सगळ्या याच्यामध्ये आता NPAमध्ये बँक जाण्याचा मागे आम्ही बोललो होतो का खतरा आहे, मोठा खतरा आहे. आता तुम्ही सांगा हा जर कर्जात गेला असता तर बँकला NPAमध्ये पुन्हा 52% वरती किंवा 50% वरती जाण्याचा खतरा राहिला नसता. हा सगळा नफा तुम्ही सांगा 2,000ची कर्जमाफी असल्यानंतर NPA तर कमी व्हायला पाहिजे, मायनसपर्यंत झाले पाहिजे होतं. आम्ही याच्यातले धोके पहा ना, का एकाकडे कर्जमाफी झाली तो नफा आला, या कर्जमाफीतून आलेल्या नफ्यातून पुन्हा आम्ही जर कर्ज चांगलं वितरित केलं असतं, त्याच्यातला आम्ही जर नफा वाढवला असता तर आज आपण 30, 35, 40 वर्ष सगळ्यात चांगली बँक म्हणून आपल्या बँकेचं नाव झालं असतं. यांनी नफा नाही आहे, त्यांनी ह्या करप्शनमुळे ही बँकच धोक्यात आलेली आहे. बँक उद्या पण बंद होऊ शकतं अशी व्यवस्थेत आम्ही करूया, कारण फक्त गुंतवणुकीच्या एका कारभारामुळे. प्रश्न 60 आणि 50 कोटीचा विषय नाही आहे, बँकेचं अस्तित्व संपण्याची भीती आहे. बैंक को दर्जा दिलाने के लिए बड़ी मेहनत करनी पड़ती है, कितनी मुश्किलें आती है हमको पता है, ऐसा पालक मंत्री का बोलना है, और कुछ लोग केवल बैंक को बदनाम कर रहे हैं. तर ते अ दर्जा कधी भेटला आणि ब कधी होता याचा अभ्यास केला तर पालकमंत्र्यांना समजत का अ ब कसा केला म्हणून. एक तर बचा बबलू असा म्हणून मला वाटतं 700 करोड़ की गुंतवणूक है, ये घोटाला है क्या इन्वेस्टमेंट है जो आपको लगता है गलत हो गया? घोटाळाच आहे. तुम्ही सांगा आता इसके बाद इतकं दिया हुआ है पैसा गुंतवणूक की हुई है ना, या तो वो डूब जाए तो हम डूब जाएंगे. नाही नाही, तुम्ही एक सांगा 700 कोटीचा नियमबाह्य गुंतवणूक केली का नाही केली? नहीं वो बैंक में नाही वापस नियमबाह्य केली का नाही केली? पहिली गोष्ट काय हाँ. नाही नाही ऐका घोटाला ना, कैसे हुआ? वो घोटाला कैसे बोलेंगे? नाही नाही नियमबाह्य केली का नहीं केली? आपके हिसाब से की भी है. अरे आपसे हिसाब से बोले तो अभी आप जो बता रहे हो. अरे ऐसा थोड़ा है, आपने कागज पढ़ लिया बता हो, रहे, इतना बड़ा हमने मेहनत बता रहे, करके कागज संजीवों बता ने रहे. किया, ये तो सब खाली गया ये. नहीं होते गुंतवणूक. ये तुम्ही सांगा नाबार्ड काय म्हणतं 10% वरती आपण गुंतवणूक झाली नाही करू. 10% राहिली का गुंतवणूक? 34%च्या 34% 34% करायचं कारण काय? तुम्ही सांगा हाच पैसा जर मच्छीमार संस्थेने दिला असता तर मच्छीमाराच्या माध्यमातून मच्छीमार
प्रगत झाले असते, म्हणजे जिल्ह्याचा विकास झाला, एक पाऊलवाट भेटली असती. आज दूध सहकारी संस्थेला दिला असता तर पश्चिम महाराष्ट्रात जे वर्तुळ उभं झालं त्याचं कारण बँक आहे, जिल्हा मध्यवर्ती बँक. कारण त्याच्या संलग्न संस्था मजबूत करण्याचं काम बँकेनं केलं. इथं तर सेवा सहकारी सोसायटी रजिस्टरमध्ये सापडलं. आम्ही गेलो काल, कुठं आहे बा ऑफिस, कोणी रजिस्टर आहे. पुराने किसानों का कर्जा वापस नहीं आया इसलिए हम नया कर्जा दे ही नहीं सकते. इसके बाद पुराना कर्जमाफी आहे ना दोन. अरे बाबा जो पीरियड उन्होंने कहा वो- बरं मैं बोलता ना है ना वो मुद्दा वो बोलता ना, एक मिनट बोलता. उन्होंने क्या बोला था कि 17, 18 ते 20च्या कालावधीत शेतकरी थकीत होते म्हणून आम्ही वाटप करू. अरे 17, 18ला तर शासकीय माफीच झाली ना तुमची. हा का, इंग्लंडला होता का तेव्हा? थकीत कशा काय राहणार आहे मला तुम्ही सांगा. शासनाची कर्जमाफी झाली, कर्जमाफीनंतर कसं काय गव्हर्नमेंटनंच पैसे भरले ना, थकीत कुठून आला? हा बरोबर ना. फिर बोला रे, उन्होंने बोला ना, हे आपल्या नॉलेजसाठी ये आहे. भी बोला कि 3 करोड़ 39 लाख का जो कमीशन दिया वो वापस लेके आएंगे हम. हाँ लेके आएंगे. और हमारी जानकारी में नहीं दिया गया. हाँ वो रिपोर्ट बोल रहे हैं ना नाही, ते. त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही निवडून आलो संचालक मंडळ तर आम्ही जे कमिशन गेलेलं आहे 3,39,00,000 रुपये ते परत आणू. ते त्याच्याच खिशात आहे. याने ते- परत आलो. ते निवडून आले तर 3 करोड़ 39 लाख त्या बँकेच्या काय करणार? आम्ही गारोडी आहे त्याच्यासारखे असे विषारी साप रोज कोणतो मी मैं तो इतना बड़ा गारोडी हूँ कि ऐसे जहरीले सांप रोज जब मैं रखता हूँ. और उन्होंने बोला आमने सामने बहस को तैयार है करके. हाँ ठीक आहे. आज अभी चला आता प्रेस समोर त्यांना आत्ताही बोललो. चला एका प्रश्नाचे उत्तर द्यायची त्यांची तयारी असेल उद्या प्रेस घ्या ना. चला या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं. बोले आप लाइव सीधा पूरा लाइव. मग काली मागच्या वेळी म्हटलं तुम्ही. पूरा लाइव. उद्या 12 वाजताचं आम्ही देतो त्यांना. चला 12 वाजता तुम्ही सांगा कुठं प्रेस घ्यायची, तिथं तुमच्या पत्रकार संघात. आम्ही उद्या तयार आहे म्हणे. हा आम्ही आहेत तयार. तुम्ही लावा फोन, इथूनच लावा आता, विचारा ना. आम्हाला एक बाईट देऊन द्या की हा आम्हाला उद्याला तयार आहे, आम्ही त्याला बाईट पाठवून देतो. अरे बाबा हे असं आहे की प्रेस जी परिस्थिती बँकेच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांना लोक प्रश्न विचारायला लागले त्याला फेस म्हणून तुमच्यामार्फत त्या मतदारापर्यंत काही झालं नसल्याचा देखावा निर्माण करायचा त्यांनी आज प्रयत्न केला. त्या देखावाला तुम्ही तरी कृपा होऊन पार्टी होऊ नका. माझी तुम्हाला विनंती आहे. आजची प्रेस फक्त त्यांची बँकेमध्ये तिथं ज्या मतदार आहेत त्या मतदारामध्ये इतका मोठ्या प्रमाणात नालस्ती झालेली आहे, इतकी मोठी नाराजी आहे की यांनी हे केलेलं आहे. तुम्हाला कागदावर सांगायला लागेल ना, ते सांगू शकत नाही. त्याच्यासाठी 1 तारखेची ही प्रेस होती आणि आम्ही एवढ्या घाईनं आज प्रेस घ्यायचं कारणच तेच होतं की आम्ही त्याला उत्तर तेव्हाच्या तेव्हा काउंटर करणार होतो. ते जे काय म्हणत होते त्याला काउंटर करायची आमची तेव्हाच तयारी होती. कारण की आमच्याजवळ सगळं कागदोपत्री आहे. आम्ही वेग एकही बोलत नाही. त्यांनी एक जरी कागद तुम्हाला दिला असेल या मागच्या याचा तर तुम्ही सांगा ना, मला त्याच्याबद्दल वाद नाही. काय नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही नोटा एवढ्या कमावल्या, कागद ठेवलेच नाही. नाही, कागद हे- आता हे कागदाप्रमाणे ठराव झालेला आहे आणि त्यांनी सांगितलं ठरावात नव्हता. ठरवलं. आता मग तुम्ही सांगा, आता काय सांगू शकता तुम्ही प्रूफ असे सर्व ते म्हणतात की आम्हाला माहीत नाही. तुम्हाला ते नोटशीट भेटलीच नाही वाटत त्याच्यामध्ये आहे ना. आहे ना, किंवा हे करणं बरोबर नाही. हे शेतकऱ्याला कर्ज वाटप करायला पाहिजे. हा सीडीओ रेशो वाढून राहिला आपला. आपण शेतकऱ्याला कर्ज वाटप करता आपण इकडे पैसे गुंतवून राहिलो, हे चूक होऊन राहिली. अशा नोटशीट आहे. त्या नोटशीटवर तुम्ही म्हणता की आम्हाला माहीतच नाही. ते त्यांनी केलं कसं काय केलं सह्या पण आहे त्यांच्या. मग आता आणि हे इतकं स्पष्ट आहे ना, सूर्यप्रकाशा एवढं सत्य आहे. हे आम्ही केलेली कहाणी, बनवलेली कहाणी नाही. म्हणजे हे सगळं ऑडिटमध्ये आलं, सगळं आलं. पण आम्हाला एक ऑब्जेक्शन आहे बाबा. तुम्ही एवढे प्रश्न आम्हाला विचारता तिथं काहीच प्रेस कॉन्फरन्स संपवली त्यांनी. मग तुम्ही असं लिहायला तरी पाहिजे. मग तुम्ही एक मिनिट मग तुम्ही आम्ही प्रश्न विचारत होतो परंतु त्यांनी प्रश्न विचारता प्रेस कॉन्फरन्स उभे राहिले आणि आम्ही व्हिडिओ पाहिला.
त्यांच्या प्रेसचा व्हिडिओ पाहिला, ते उभे राहिले, तुम्ही प्रश्न विचारता तो आम्ही पाहिला, पण तसंच लिहा लागेल ना तुम्हाला. ज्याच्यासाठी त्यांनी प्रेस घेतली की या मतदारामध्ये त्यांचं पॉझिटिव्ह चित्र गेलं पाहिजे, हे नाही आहे, ते नाही आहे, ते नाही आहे, ज्याच्यासाठी घेतली त्याचं चित्र तुम्ही द्यायला पाहिजे. आणि हे विनंती अपात्र आहे. होणार आहे, त्यांना मत नाही, मारून हे फायदा तर अपात्र होणार. काही इश्यूज नाही आहे. हा 78 मध्ये हे 100% अपात्रच आहे. समजा काही झालं तरी मत अपात्र वाया जाईल. होणार. 10 वर्षासाठी अपात्र होणारच और आहे. एक आने- आज की प्रेस लिए आज की सारी जानकारी दी, इसका आपके मतदाताओं में फर्क पड़ेगा क्या? वापर है आपका. असं आहे आपने बोला होगा, आप बोले जो आगे बढ़ा देंगे आप. नाही असं आहे 1650 की मी तुम्हाला एवढं सांगतो की याच्यातला मतदार जो आहे तो हुशार मतदार आहे. फक्त व्यक्तिगत मधला जो मतदार आहे तो जो आहे तो सिनियर माणूस आहे, बरेच वर्षापासून तो आहे, रिझर्व आहे. ट्रान्सफर झालेले काही मुलं वगैरे आहेत ते आहे. परंतु इतर संस्था ज्या आहेत त्या इतर संस्थातला प्रत्येक नाव येणारा माणूस त्याच्याशी या सर्व व्यवहाराशी त्याची बांधिलकी आहे, त्याला माहीत आहे, त्याला सर्व समजते. त्याला समजत नाही याच्यातला काही नाही, त्यांना हे सर्व समजलेलं आहे. म्हणूनच आज परिस्थिती तशी आहे आणि तुमच्या मार्फत ती परिस्थिती निवडायचा आज प्रेस घेऊन त्यांनी तो प्रयत्न केला, परंतु त्याच्यातून काही निघणार नाही. तुम्ही त्याला जशी प्रेस आम्ही जे समोर आलो तसं तुम्ही छापा, त्यांनी जे म्हटलं तसं छापा, एवढंच आमची तुम्हाला विनंती. जसं आता तुम्ही म्हणता की हा घोटाळा आहे आणि कागदपत्र सगळे दिले, त्याच्यात भविष्यात जेव्हा ते सिद्ध होईल क्राईम सेक्शननुसार कारवाई होईलच, पण सहकारमध्ये असे काही नियम असतील ना तर याचा 78 ते सांगून राहिलो मी, ते 78 असं आहे, यांना 78 लागल. 78 मध्ये असं आहे की तुम्ही जर कसूर केलेला असेल तर तुम्हाला अपात्र ठरवल्या जाते आणि निवडणुकीपासून तुम्हाला 10 वर्ष ते डिपेंड्स ऑन त्या अधिकाऱ्यावर किती वर्ष अपात्र करायचं तो नियम आहे. त्याच्यामुळे हे 78 यांना लागणार म्हणजे लागणार. याच्यात काय ऑलरेडी हे पांडेबाईचं जे ऑडिट आहे, या पांडेबाईच्या ऑडिटवर स्टॅच्युटरी ऑडिटवर त्यांना 78 लागणार म्हणजे लागणार. उन्होंने त्याच्यात गलती काय? किया उससे नुकसान हो, उसकी वसूली का प्रोविजन भी है क्या? जो उन्होंने गलती की उससे जो बैंक का नुकसान हुआ उसके वसूली के वाह, provision भी है क्या? बिल्कुल. आहे ना 78 में प्रोविजन ही है वो. आणि हे आता मग ते दिवाळीच्या अंदरच जेलात जाणे आहे, बँकेत हा. जाणार नाही. हे जर दोषी आढळले आहेत तर पुन्हा निवडणुका लागतील. असं आहे की तुम्ही जे म्हणून राहिले ना, कॉम्पिटिशन नहीं है बाद में. निवडणुकी लागायचा प्रश्न येत नाही. निवडणुका लागू शकते फक्त अध्यक्षाच्या ह्याच्यातच, कारण की जे अध्यक्ष होते, कारण की हा सर्व 78चा ठपका जो आहे, ज्यावेळेस तुम्ही नाबार्डच्या नोटमध्ये चाचणी अहवालामध्ये तुम्ही सरळ तुम्ही अधिकार वापरत आहे, अध्यक्ष म्हणून तुम्ही सर्व अधिकार वापरत आहे, तर हा दोष जो आहे तो दोष 100% अध्यक्षावरच येणार आहे. त्याच्यामुळे बाकीचं नाही, परंतु 78 मध्ये त्यांना जे काय आहे ते बोलच लागणार आहे, त्याच्यात काही प्रश्नच नाही. हा? दोन ठिकाणं उभे राहिल्यात, एक चांदूर बाजार आणि कमळापूर. त्यांना विचारलं माध्यमांनी की दोन्ही ठिकाणांचं कसं, हा. दोघांचाही आम्ही अजून जिंकुरी होतं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? फाटली कोण एका ठिकाणी कोण नाही राहिला म्हणा मग. मर्द आहे म्हणे, मर्द. हा मर्द एका मर्द आहे म्हणून उभा आहे. त्यांनी सांगितलं मग आम्ही सांगितलं डाऊट असं त्यांना 2 ठिकाणी उभा असतो. दोघांनाही नंतर ते कळायचं संपलं म्हणून त्यांनी. दोन ठिकाणी उभं राहिलं. नाही नाही कसं आहे, ठीक आहे. एक तर त्यांच्याकडे माणसं नसणार किंवा इथे हुकुमशाही आहे पॅनलमध्ये. इथं बरं झालं का अधिक एखादी महिलामध्ये ते टाकू शकले असते, तेवढं राहिलं टाकायचं. आता पोरातले टाकून द्यायचं होतं मला दोनों जगह एखादं. से चुनाव हुआ तो वापस फिर एक जगह से वापस पुनः चुनाव होगा या फिर डिजाइन देना तुम्ही पड़ेगा? अहो ते बँकेत जाणार नाही, जेलात जाणार आहे. बँक लई दूरची गोष्ट तुम्हाला मी आहे. असं सांगतो, आता नाबार्डचं किंवा बायलॉज जे आहे त्याच्यात कॉप्शनमध्ये मेंबर घ्यायचा जो आहे, बरोबर आहे, कॉप्शनमध्ये घेतो. तुम्ही बँकेच्या इतिहासात पाहिलं का, बायको अध्यक्ष आणि कॉप्शनमध्ये चालला नवरा आमदार, तुम्ही सांगा आहे का? आणि पोरगा दलाली हे काय पद्धत आहे का? म्हणजे जो प्रतीक मला तुम्ही सांगा. आणि प्रतीक बोल रहे पुत्र दत्त है करके. आता काय एवढं स्पष्ट करून सांगायला. कारवाई जे ईडीचं जे चालू झालेलं आहे, ईडीचा बेस काय नेमका, त्याचा उल्लेख कसा आहे? नाही त्याच्या और आपने लगवाई क्यों उनके पीछे संदर्भात ईडी? हा? या कारवाईतली ईडी एक सगळ्यात लहान कारवाई, लक्षात ठेव. हे लहान- काही आहे. हे मी तो तुम्हाला सांगून राहिलो, उंदीर आहे, पांडेबाईची एवढी हत्ती डेंजर बाकी आहे ना आहे इकडे. ना, तुम्ही ईडी बिडी सोडा. हे याच्यावर उत्तर द्या पांडेबाईवर. हे पांडेबाईचं ऑडिट जे आहे ना, हे संविधानिक ऑडिट आहे आणि याच्यावर जे काही होईल
तेच तुम्हाला करावं लागणार. त्यांचं म्हणणं असं होतं की ईडी पुढे फक्त बसायला बोलवलं होतं. हा ठीक आहे ना, काही हरकत नाही. त्याच्यातून नाही काही निघणार निघल काय त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. आणि परिवर्तन पॅनलच्या लोकांचा हात आहे म्हणे की त्यांना बसायलाच बोलावणार आहे, जेला तर ते बसायलाच बोलावणार आहे. त्याच्यानं बसायलाच झाला आरोप आहे ना, पण आरोप आहे ना की ईडीच्या मागे परिवर्तन पॅनल आणि काही विशेष नेते आहे म्हणून. आम्ही काय म्हटलंय, ईडी हा याच्यातला उंदीर आहे. हत्ती बाकी आहे ना, हत्तीवर बोलू ना आपण. काही नाही आणि हे पांडेबाईचं जे ऑडिट आहे तर सरकारमधल्या एका वजनदार माणसाला हाताशी धरून ते लावण्यात आलेलं आहे असा आरोप केलेला आहे. हा बरोबर आहे ना. असं तुम्ही एवढे वजनदार होते, तुमच्यासाठी आम्हाला वजनदार माणूस वापरावाच लागला ना. तुम्ही 20-20 आमदार आणि 20-20 माणसं सर्वेच्या सर्वे जाऊन ते रद्द करायसाठी प्रयत्न करत होते. आम्ही कमजोर पडलो, आम्हाला वजनदार माणसाकडून वापराच लागला ना. आम्ही काही ते लावलं नाही. हे केव्हा ही ऑडिटची नोट केव्हाची तुम्ही पहा त्याची. ही जी जॉईंट रजिस्ट्रारची चाचणी अहवाल जो आहे तो खूप आधीचा आहे. खूप आधी त्यांनी चाचणी अहवाल करायला सांगितलेला आहे. म्हणजे ते पत्रकार मधून निघून गेले आणि तुम्ही आमच्यामधून निघून चालले. हे बरोबर आहे का? सामंत साहेबांनी प्रश्न विचारले. हा, धन्यवाद.